पैगंबर मोहम्मद प्रति प्रेम व्यक्त करणाऱ्या युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी। माहूर येथे मुस्लिम समाजाचे निवेदन। माहूर, कानपूर, उत्तर प्रदेश येथे 9 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ईदे मिलादुन्नबीच्या जुलूस दरम्यान काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद असे फलक प्रदर्शित केले होते। या प्रसंगी कोणताही कायदा सुव्यवस्था भंग झाला नसतानाही पोलीस प्रशासनाने 35 मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अन्यायकारक कारवाई विरोधात माहूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले। या निवेदनात युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की सदर प्रकरणामुळे युवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम 19, धर्म स्वातंत्र्याचा कलम 35, कायद्यापुढे समानतेचा कलम 14 आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा कलम 21 या मूलभूत अधिकारांचा भंग झालेला आहे। याशिवाय भारत संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्याचे UDHR 1948 कलम 18, 19 आणि 2 हे देखील उल्लंघन झाले असल्याचा ठपका मुस्लिम समाजाने ठेवला आहे। निरपराध युवकांना न्याय मिळावा आणि देशातील सामाजिक सलोखा, बंधुता व धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे अबाधित राहावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पोलीस कमिशनर लखनौ यांनाही पाठवण्यात आली आहे।